पालघर जिल्ह्याच्या मनोर वनपरिक्षेत्रात खैर तस्करीचा मोठा प्रयत्न वन विभागाच्या दक्ष पथकामुळे अपयशी ठरलाय। मौजे नांदगाव गावाच्या हद्दीत अवैधरित्या तोडण्यात आलेले तब्बल 28 खैर ओंडके, ज्यांची किंमत लाखोंमध्ये आहे, हे जप्त करण्यात आले। ही कारवाई करण्यात आली आज पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास। गुप्त माहितीच्या आधारे वनरक्षक राजेंद्र खांडरा, जितेश भरसट, साईनाथ कुवर, तेजस सुतार, रोशन धांगडा आणि हरी वरठा यांच्या पथकाने ही धाडसी मोहीम राबवली आहे। चोरट्यांनी तोडलेला खैरमाल तातडीने नेटाळी डेपो मनोर येथे हलवण्यात आला असून पुढील कारवाई सुरू आहे। खैर हा एक अत्यंत मौल्यवान वृक्ष असून त्याच्या लाकडाचा वापर विविध उद्योगांमध्ये होतो, त्यामुळे अशा प्रकारची तस्करी अधिक होत असून यामुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण होतो। या तात्काळ आणि यशस्वी कारवाईमुळे वन विभागाची सजगता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आणि पालघर जिल्ह्याच्या जंगल संपत्तीचे रक्षण करण्याची जबाबदारी त्यांनी पुन्हा सिद्ध केली आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, पालघर।